नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील धरित्रीच्या कुशीमधील बहिणाबाई यांची ही सुंदरशी कविता तिचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, बहिणाबाई ही एक अशिक्षित अशी स्त्री होती, परंतु तिने सर्वांची मनं जिंकून घेतली ती तिच्या काव्यामुळे. आज आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 11 ऑगस्ट 1880 जळगाव जिल्ह्यातील छोटेसे खेडे आहे आसोदा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन असे होते. हे लेवा पाटील होते. त्यांना 3 भाऊ होते. भाऊ घमा, गजा, घना आणि त्याचप्रमाणे 3 बहिणीसुद्धा होत्या, अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी झाला. बहिणाबाईंना 3 अपत्ये होती, ओंकार, सोपान आणि काशी. वयाच्या 20व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावस भावाने लिहून ठेवल्या. ह्याच कविता पुढे त्यांनी आचार्यात्रे दाखवल्या. त्यावेळी आचार्यात्रे म्हणाले होते, अहो, हे तर 52 कशी सोनं आहे, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवू नका. आणि स्वतः आत्रेंनी म्हणजे प्र.के. आत्रेंनी पुढाकार घेऊन त्यांच्या ह्या कविता प्रकाशित केल्या. त्याचप्रमाणे उत्तरा केळकर यांनी त्या गायल्या. त्यांच्या कवितांचे विषय सासर, माहेर, शेती, शेतीची साधने, शेतीचे कार्य जसे कापणी, मळणी इत्यादी. त्याचप्रमाणे कृषी जीवनातील विविध प्रसंग, तसेच अक्षयतृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सण सोहळे आणि काही परिचित व्यक्ती असे आहेत. आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी साध्या, सोप्या, कमीत कमी शब्दात अगदी सहजपणे व्यक्त केलं आहे. तल्लख बुद्धिमत्ता होती त्यांच्याकडे. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती खूप जोरदार होती. सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखाकडे समान भावनाने पाहू शकणाऱ्या अशा या बहिणाबाई चौधरी. आणि आपल्या जगण्यातलं शहाणपण त्यांना खूप कळलेलं होतं, कारण हे कळणं इतकं सोपं नाही आहे. अगदी जात्यावर बसल्या ना त्या की सहज त्यांच्या तोंडातनं काव्य बाहेर पडत होते. त्यांच्या कविता अष्टाक्षरी आहेत. बघा, जसं काही मन वढाय वढाय, अरे संसार संसार, अरे खोप्यामध्ये खोपा, अशा त्यांच्या खूप साऱ्या कविता आहेत. या महान साहित्यिकाचा मृत्यू 3 डिसेंबर 1951 झाला. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु जीवनाचं जे तत्त्वज्ञान होतं ना, ते त्यांच्याकडे भरपूर होतं. आणि त्या तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या या कवितांमध्ये मांडलेलं आहे. चला, मी अगोदर तुम्हाला कवितेचा परिचय करून देते. मातीमध्ये बी पेरल्यानंतर ते अंकुरते, कोंबाला दुमारे फुटतात, त्यांचे पानात रूपांतर होते, नंतर हळूहळू त्याची वाढ होते आणि शेवटी ती पिकाला येते. कवयित्रीने या स्थित्यंतराचे सुंदर शब्दात वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी कविता वाचते, तुम्ही सर्वांनी ती कविता व्यवस्थित ऐकायची. धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली, बिय टरारे भुईत सर्व कोंब आले भरे, गह यरल शेत जसं अंगावरती शहारे, ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले 2 पानं जसे हात जोडी सन, टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोन्या होऊ दे रे आबादानी, दिसा मासा भये वाढ, रोप झाली आता मोठी, आला पिकाले बहार, झाली शेतामधी दाटी. विद्यार्थी मित्रांनो, ही भाषा लेवा पाटील लोक बोलतात ना, त्या प्रकारांची भाषा आहे. याला थोडक्यात खानदेशमधील ऐराणी भाषा आणि वऱ्हाडी भाषा अशी मिक्स ही भाषा आहे.
ही कविता आपल्याला वाचायला थोडीशी कठीण वाटेल, पण हळूहळू जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, जेव्हा ती 2-3 वेळा तुम्ही वाचाल तर ती तुम्हाला खूप छान पद्धतीने समजेल. धरित्रीच्या कुशीमधी बी बियाणं निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. बघा विद्यार्थी मित्र, धरित्रीच्या कुशीमध्ये म्हणजे जसं बाळ आपल्या आईच्या कुशीमध्ये बिनधास्त झोपतं, अगदी तसंच धरतीच्या कुशीमध्ये बी बियाणं झोपले आहे. निजली म्हणजे काय? झोपले आहे. आणि धरित्री म्हणजे काय? आपली जमीन, शेती, पृथ्वी. बी बियाणं निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली. आणि ज्यावेळेस आपण बी बियाणं शेतामध्ये पेरतो त्याच्यावरती अशी माती पसरलेली असते. तर बहिणाबाई सांगतायत की जसं काही आईच्या कुशीमध्ये बाळ झोपलेलं आहे, म्हणजे ते बी बियाणं निजलेत, झोपलेत. निजली म्हणजे काय? झोपली आहेत. आणि वरती मातीची शाल त्यांनी पांघरलेली आहे. जसं आपण रोज मऊ शाल पांघरतो ना, अगदी तशी शाल या बी बियाणांनी पांघरलेली आहे. आता ही शाल कशाची आहे? अगदी बरोबर, मातीची त्यांनी पांघरली आहे. बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे, गहरलं शेत जसं अंगावरती शहारे. बिय टरारे भुईत म्हणजे काय? ते जे बिया होत्या ना त्या भुईमधल्या, भुई म्हणजे काय? जमीन, जमिनीच्या बिया होत्या त्या टरारल्या म्हणजे त्या फुगून वर आल्या. आणि सर्व कोंब आले वरे, आणि त्या बिया फुगल्यानंतर त्याच्यातले जे कोंब होते ते वर आले. जसं आपल्या मम्मी मटकी असेल, हरभरे असतील, वटाणे असतील, हे भिजत घालतात. भिजत घालण्याच्या आधी ते कसे असतात? वाळलेले, कडक, कोरडे झालेले असतात. पण ज्यावेळेस ते भिजून वर येतात ना तेव्हा असे टम फुगलेले असतात. मग ह्या बियाही तशाच आहेत. ह्या भूमीच्या पोटामध्ये म्हणजे आईच्या कुशीमध्ये निजल्यानंतर ते बी कसं झालं तर टरारे भुईत म्हणजे ते काय झालं? त्या बिया अशा टरारून वर आल्यात, त्याच्यापासून कोंब निघाले. गहरलं शेत जसं अंगावरती शहारे. आणि हे शेत असं काही गहरलं, असं काही बहरलं की जणू काही अंगावर शहारे आले. जसं आपल्या अंगावर शहारे येतात. शहारे म्हणजे काय? आपल्या हातांवरती, म्हणजे हाताचा जो हात असतो ना आपला त्याच्यावरती केस असे एकदम उभे राहतात आणि असे बारीक बारीक पुरळ आल्यासारखं वाटतं, त्याला म्हणतात शहारे येणं. तर अंगावरती शहारे. मग त्या काय सांगतायत बघा, धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली. बी बियाणं धरतीच्या कुशीमध्ये निजली आहेत आणि आता ती कशी झाली आहे तर बी बियाणं कुशीमध्ये निजल्यानंतर ते बी टरारून वर आलेलं आहे. आता त्याच्यापासून कोंब आलेले आहेत आणि ते कोंब कसे सर्वीकडे असे अंगावर शहारे आल्यासारखे पसरलेले आहेत. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, प्रगटले 2 पानं जसे हात जोडीसन. परगटले तर असे 2 पानं जर तुम्ही बघितलं असेल शेतामध्ये, तर ज्यावेळेस नवीन नवीन बी बियाणं पेरलेलं असतं आणि त्याच्यातनं कोंब बाहेर येतात तर ते कोंब अशा हात जोडून जणू काही 2 पानं एकमेकांना चिपकलेली असतात. ती असं वाटतं की जणू काही ते हात जोडून वर येत आहेत. आणि ते आता हात कोणाला जोडतायत तर देवाला जोडतायत. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, प्रगटले 2 पानं जसे हात जोडेसन. आणि ते प्रगट झाले, प्रगटले म्हणजे काय? प्रगट झाले ते 2 पानं आणि हात जोडून ते वरती आले आहेत. टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोण्या होऊ दे रे आबादानी. आणि हे पानं काय करतात तर टाळ्या वाजवतात. टाळ्या वाजवती पानं म्हणजे काय? टाळ्या वाजवतायत आणि दंग आहेत ती देवाच्या भजनामध्ये, देवाचं ते भजन करतायत. जसे करती कारोण्या होऊ दे रे आबादानी. आणि ते देवाला सांगतात की देवा सगळीकडे आबादानी होऊ दे, सगळ्यांना पीक पाणी खूप मोठ्या प्रमाणात येऊ दे. आबादानी म्हणजे काय? सगळीकडे सुख, समाधान, शांती नांदू दे आणि पीक पाणी खूप मोठ्या प्रमाणावर येऊ दे. होऊ दे रे आबादानी. दिसा मासा वहे वाढ, दिसा मासा वहे वाढ, रोप झाली आता मोठी, आला पिकाले बहार, झाली शेतामध्ये दाटी. आता काय झालं मग तर दिसा मासा वहे वाढ म्हणजे काय? दिवस जसे येत आहेत जात आहेत तर त्या दिवसाला ती दिवसागणिक ती रोपं कशी होत आहेत तर वाढत आहेत, मोठी मोठी होत आहेत. रोपं झाली आता मोठी, आला पिकाले बहार. आणि मग काय झालं? पिकाला बहार आला आहे. बघा ना तुम्ही इथं किती छान छान कंस आलीत पिकाला. आता जणू काही पिकाला बहार आलेला आहे. झाली शेतामध्ये दाटी. आणि याच्यामुळे काय झालं तर शेतामध्ये खूप अशी दाटी झाली त्या पिकांची. सुरुवातीला जेव्हा बी बियाणं पेरलं जातं तेव्हा ते लांब लांब अंतरावर पेरलं जातं आणि नंतर मात्र ज्यावेळेस शेतामध्ये पिकं येतात त्यावेळेस ते पीक जणू काही दाटीवाटी करून असे उभे आहेत. आणि म्हणून त्या म्हणतात की दिसा मासा वहे वाढ, रोपं झाली आता मोठी, आला पिकाले बहार, झाली शेतामध्ये दाटी. आणि मग अशा प्रकारे शेतामध्ये आता खूप मोठी दाटी झालेली आहे पिकांची. तर अशी ही सुंदरशी कविता आहे बाळांनो, ही तुम्ही छान वाचायची आहे.
पाठ करायची आणि आपल्या CWच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायची. मी पुन्हा एकदा ती वाचते आणि तुम्ही ती घरी वाचून लिहून काढायची. ओके, लिसन केअरफुली. धरित्रीच्या कुशीमधी बियाणं निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. बिये टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे. वरे म्हणजे काय? वरती. गह यरल शेत जसं अंगावरती शहारे. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले 2 पानं जसे हात जोडीसन. टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोन्या होऊ दे रे आबादानी. दिसा मासा होये वाढ, रोप झाली आता मोठी, आला पिकाले बहार, झाली शेतामधी दाटी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी ही सुंदर कविता आहे. ही कविता आपण आता इथे संपवतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा. बाय, टेक केअर.